नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा अपडेटबद्दल बोलणार आहोत, ज्यांचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अपोलो हॉस्पिटल्स क्वार्टर फोर रिझल्ट कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स jumps 53% to rupees 390 crore rupees 10 per share dividend announce. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेडने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 53.5%ने इन्क्रीज होऊन 390 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 254 कोटी रुपये. आणि मित्रांनो, अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 13%ने इन्क्रीज होऊन 5,592 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 4,944 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीने 10 रुपयाचा फायनल डिव्हिडंड सुद्धा अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 19 ऑगस्ट 2025. चला आता बोलूया आयनॉक्स वाइंड लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 528 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 1,275 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 911 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 1,275 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 33 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 190 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 110 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 190 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, इन्क्रीज झाली आहे. चला आता बोलूया स्वॅन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 1,398 कोटी रुपयांनी घसरून आता आली आहे 856 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,908 कोटी रुपयांनी घसरून आता आली आहे 856 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 56 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमध्ये आता आला आहे 22 कोटी रुपयाच्या नेट लॉसमध्ये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 562 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमधून आता आला आहे 22 कोटी रुपयाच्या नेट लॉसमध्ये. म्हणजे मित्रांनो, या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, डिक्रीज झाली आहे. चला आता बोलूया टिटागढ रेल सिस्टम्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, टिटागढ रेल सिस्टम्स क्वार्टर फोर रिझल्ट नेट प्रॉफिट डिक्लाइन 18% इयर ऑन इयर बेसिस, रेव्हेन्यू डाऊन बाय 4%. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टिटागढ रेल सिस्टम्स लिमिटेड या कंपनीने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 18.6%ने डिक्रीज होऊन 64.45 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 78.95 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर टिटागढ रेल सिस्टम्स लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 4.45%ने डिक्रीज होऊन 1,005.57 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 1,052.41 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर टिटागढ रेल सिस्टम्स लिमिटेडने 1 रुपयाचा डिव्हिडंड सुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया रेल्वे कंपनी इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला
68 कोटी रुपयाचा इंजिनिअरिंग प्रोक्रुटमेंट कन्स्ट्रक्शन ऑर्डर मिळाला आहे ईस्ट सेंट्रल रेल्वे कडून. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्राज व्हेकल सेल्स राईज 17% to 84,110 युनिट्स इन मे. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची मे 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज झाला आहे. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची टोटल व्हेकल सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 17% ने इन्क्रीज होऊन 84,110 युनिट्स आली आहे मे 2025 मध्ये. तसेच मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची डोमेस्टिक मार्केटमध्ये ट्रॅक्टर सेल्स झाली आहे मे 2025 मध्ये 38,914 युनिट्स, जी मे 2024 मध्ये होती 35,237 युनिट्स. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा मोटर्स सेल्स डाऊन 9% टू 70,187 युनिट्स इन मे. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीने सुद्धा आपल्या मे 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीची टोटल सेल्स मे 2024च्या कंपॅरिझनमध्ये 9% ने डिक्रीज होऊन 70,187 युनिट्स आहे मे 2025 मध्ये. आणि मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडची पॅसेंजर व्हेकल सेल्स, ज्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकलची सेल्स सुद्धा ॲड आहे, ती मे 2024च्या कंपॅरिझनमध्ये 11% ने डिक्रीज होऊन 42,040 युनिट्स झाली आहे मे 2025 मध्ये. आणि मे 2024 मध्ये टाटा मोटर्स लिमिटेडची पॅसेंजर व्हेकल सेल्स होती 47,075 युनिट्स. चला आता बोलूया अनिल अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. तर मित्रांनो, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर टार्गेट्स ₹3,000 करोड डिफेन्स एक्सपोर्ट इन 2 इयर. तर मित्रांनो, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा टार्गेट आहे 2 वर्षामध्ये 3,000 कोटी रुपयांचा डिफेन्स एक्सपोर्ट करण्याचा. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला, भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.